शास्त्री म्हणून काय करणार? शास्त्री झाल्यावर शास्त्रार्थ करणार. शास्त्रार्थ करून काय करणार? विजय मिळवणार. विजय मिळवून काय करणार? सर्वजयी शास्त्री पदवी मिळवणार. सर्वजयी शास्त्री पदवी मिळवून काय करणार? काय करणार? काय करणार? तुम्हाला काय करणार? मी काय करणार? मला विचारतंय काय करणार? काय करणार? मग एक दिवस मरून जाणार. तेच सांगतो, मरून जाणून कशा उद्योग करतो हे? अंगम गलितम फलितम मंडम दशन विहीनम जातम तुंडम वर्धमायाति कृष्णानंदम तदविनो वंचते शाकुंडम. आता काय मिळणार तुला? नाही नाही रक्षते डोकरं करणे किंवा वेदाचे अक्षर बघून तुझं कल्याण होणार नाही. मग त्याच्याकरता काय कर? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते भगवंताचं नामस्मरण कर. कशाला विद्वान व्हायच्या मागे लागतोय? कारण आता वृद्ध झालेला आहेत, वृद्धाप काळ आलेला आहेत. आता आशा सोडून दे. आशाही परम दुःखम नैराश्यम परम सुखम. तुकोबरा हेच सांगता येईल. नको नको मना गुंतू माया जाळी. समोर मृत्यू एक काळ आला जवळ ग्रासावया. काळ येण्याच्या आधी सावध करतो. पहिली सूचना केस पांढरे व्हायला लागले म्हणजे पहिली नोटीस आली. हा काळे करतो. दुसरी नोटीस दात पडले चकचक मुखदंत वचन भग भग जम अनुचर लग भग तोंडाले दात पडले हवा निघून जाते बोलताना भगवान सांग इथून थोडा हलका आहार सेवन करा. हा नवीन दात बसवून खाऊ नये ते खाऊन आजारी पडतो. काळाची तिसरी नोटीस दिसायला कमी झालं काचबिंदू मोतीबिंदू चष्मा लागला. भगवान सांगत बाहेर काही पाहू नको आता हृदयात पाहत ऐसा हृदया माझे मीरामू अस्तासर सुखाशी आरामू की भ्रांतसी कामो विषयावरी. पण हा ऑपरेशन करतो चष्मा लावतो सिनेमा पाहतोच. तीन नोटिसा फेकेल्या चौथ्यांदा आता नोटीस नाही मग चौथ्यांदा बुलडोझर. हे जर नाही काल तरी दुसरा येईला. हे जरी नाही काल तरी दुसरा येईला. हे जरी नाही काळ जरी दुसरा येईल सरते शेवटी काळ बांधून नेईल. शेवटी काळ तर कोणाला सोडणार नाहीये. म्हणून महाराज सांगतात जेव्हा काळाची उडी तुझ्यावर पडेल तुझा माता पितातलं सोडवणार नाही. द्वितीय चरणामध्ये काळाचे उडी पडेल
सोडविना तेव्हा माय बाप. मृत्यूपासून कोणी रक्षण नाही करू शकत. ज्याला कोरोना होऊन गेले विचारा काय परिस्थिती होती. जवळ कोणी येत नव्हतं, पत्नी जवळ येत नव्हती, मुलं जवळ येत नव्हती, आई बाप जवळ येत नव्हते. महाराज सोडविना तेव्हा माय बाप. लांबीत नाही मी आता आवरून घे वाटले 10-5 मिनिटात. लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेली आहेत. मृत्यूपासून सोडवता येत नाही, कारण मृत्यू हा कोणालाच चुकला नाही. मृत्यू आपल्याला कळत नाही ते बरं आहे. आतापर्यंत ज्याला मृत्यू कळाला त्यांनी अनर्थ केले. कंसाला मृत्यू कळाला होता कृष्णाच्या हातून, कंसाने अनर्थ केले. मृत्यू तर टळता आला नाही पण अनर्थ केले. शंभरासुराला मृत्यू कळाला होता, भागवतामध्ये उदाहरण आहे. शंभरासुर नावाचा राक्षस होता. त्याला सांगितलं तर कृष्णाचा मुलगा जो प्रद्युम्न आहे त्याच्या हातून तुझा मृत्यू होणार आहे. याने काय केलं, जेव्हा प्रद्युम्नाचा जन्म झाला तेव्हा रुक्मिणी प्रसूत झाली आणि प्रसूतिगृहातून या प्रद्युम्नाला पळवलं. शत्रू मोठा झाल्यानंतर आपल्याला त्रासदायक ठरू शकतो म्हणून त्या बाळाला प्रसूतिगृहातून पळवलं आणि समुद्रात फेकून दिलं. मासे खाऊन टाकले. माशाने त्या बाळाला गिळलं आणि तो मासा एका पारदेश जाळ्यात अडकला. तो मासा विक्रीला आला आणि तो शंभरासुराच्या इथं विकला गेला. शंभरासुराची एक दासी होती. त्या दासीने जेव्हा तो मासा कापला त्या माशाच्या उदरात एक बाळ निघालं. ते बाळ जिवंत होतं. हिलाही मुलबाळ नव्हतं, हिने त्या बाळात सांभाळ केला. आता शंभरासुराला सांगितलं याच्या आधून तुला मृत्यू होणार आहेत. अनर्थ टाळण्याकरता त्यांनी प्रसूतिगृहातून बाळाला पळवलं, समुद्रात फेकून दिलं, पण तो बाळ घरातच घुसलं नव्हतं, दासीच्या घरी. आणि शेवटी तो मुलगा मोठा झाला आणि एक दिवस त्याने शंभरासुराला ठार केलं. शंभरासुराला मृत्यू कळाला परंतु मृत्यू टाळता आला नाही. कंसाला मृत्यू कळाला, मृत्यू टाळता आला नाही. मृत्यू कोणाला टाळता येत नसतो आणि टाळण्याचा प्रयत्न करू नये. महाराज सांगतात काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बशावर सगळे लांब लांब राहतात. जन सुखाचे धीरा घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. एक मुलगा होता, धार्मिक होता. गावाच्या बाहेर एक आश्रम होता, त्या आश्रमात जायचं, सेवा करायची. मोठा झाला, लग्न झालं. लग्न झाल्यामुळं संसारात गुंतला, जबाबदाऱ्या वाढल्या. आता कुठे वेळ दिला, साधूकडे जायची, सेवा करायची. बराच काळ निघून गेल्यानंतर एक दिवस आला आश्रमात दर्शन घ्यायला. साधू विचारला, अरे बाबा फार दिवसापासून बरंच कसं काय आज वेळ मिळाला तुला? पुरे दररोज यायचा. काय करावं महाराज, जबाबदाऱ्या खूप वाढल्या. अरे जबाबदारी चालू राहत, मग परमात सोडून द्यायचं असतं का? काय करावं, पत्नी आहेत, आई आहेत, बाप आहेत, सर्व माझ्यावर अवलंबून आहे. घरामध्ये करता करवता कमी होता मीच आहे आणि त्यामुळं नाईलाज झाला माझा. अरे बाबा, हा संसार हा स्वार्थी असतो, परमार्थच जीवनामध्ये उपयोगाचा असतो. म्हणजे असं कसं काय महाराज, एवढं मोठं माझं प्रेम पत्नीवर, मुलांवर, आणि ते माझ्यावर प्रेम करतात, हे खोटं कसं काय असं? मी सांगतो तुला काय करायचं. त्यांनी योग शिकवला, योगामध्ये प्राण रोखण्याचा मंत्र दिला आणि प्राण कसं रोखावं ही विद्या प्राप्त झाली. मी सांगतो तो प्रयोग कर. हा घरी गेला, पत्नीने सांगितले, बघ आज मला बासुंदी खायची फार इच्छा झाली. मी चाललोय ड्युटीवर, तिकडून येताना बाकीचं काही सामान बिमान तू बासुंदी करून ठेव. पत्नी म्हणजे ठीक आहे. हा ड्युटीहून आला, हा जरा माझा डोकं दुखते, मी आराम करतो. तिने बासुंदी तयार केली होती, बाकीचा स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक झाला म्हणजे चला जेवायला. याला हलून पाहिजे, श्वास बंद पडलेला, श्वास बंद, नाळ्या बंद. तिला वाटलं गेला का काय. तिला वाटलं आता संध्याकाळ झाली, एक तर आता गेले म्हटलं मौत उद्याच होईल. रात्रभर उपोजिरायची पाळी. ती अगोदर किचन मध्ये गेली, ते पात्याला भर बासुंदी पिऊन टाकली. अगोदर बासुंदी पिऊन टाकली आणि बाहेर आली, मोठ्या मोठ्या लागली ओरडायला.
लागली मोठ्या मोठ्या रडायला, आईला आणि बापाला आवाज आला, तेही लागले रडायला. काय झालं बघा ना. डॉक्टरला आणलं, डॉक्टरने सांगितलं नाड्या बंद झाल्या, म्हणजे गेला. आई रडू लागली, बाप रडू लागला, पत्नी रडू लागली. बाप म्हणला मी गेलो असतो चाललो असतो ना, याला कसं नेलं. आई म्हणली मी गेले असते तरी चालले असते, माझ्या घरचा करता माणूस गेला. पत्नी म्हणली मी गेलो असतो चाललो असतं, माझं कुंकू पुसलं. सगळे रडायला लागले. आजीबाई होती, काही तिकीट टिकाली. आजीबाई म्हणजे देवा माझी कुठं चिठ्ठी हरवली, मी तर वाटच पाहत होते, मला नेलं असत बरं झालं असतं ना. माझा करता काम होता, नातू गेला. आजी लागली रडायला, सगळं घर रडतंय. तेवढ्यात महाराज आले. बघा ना महाराज, तुमच्या आश्रमात यायचा ना, खूप सेवा करायचा, खूप चांगला होता. काय झालं बघा ना महाराज, हा तर बोलत नाहीये, काहीतरी करा ना. महाराज म्हणले ठीक आहे, तुमच्या मुलाला मी जिवंत करतो. महाराज तुमचे उपकार होतील म्हणले. दूध आणा म्हणले. दूध आणलं, त्यात काहीतरी औषध टाकलं, फुंक मारली, हे प्या म्हणले. जो पेल तो मरेल आणि हा जिवंत होईल म्हणले. आई घ्या. तुम्ही म्हणले मला नेलं बरं झालं असतं, माझ्या मुलाला का नेलं. हे तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही मरायला, तुमचा मुलगा जिवंत होईल. मुला करता एवढा त्या करा. आई घ्यायला तयार आहे. आई म्हणली मी जर गेले तर यांच्याकडून कोण पाहिजे. बापाला सांगितलं तुम्ही घ्या. बाप म्हणला मी गेल्यावर हिरणकी होईल. पत्नी म्हणले तू म्हणले होते ना की मी गेले असंच बरं झालं असतं, आमचे माझे पती का नाही, तुम्ही घ्या. म्हणले ही मी जर घेतले, मी जर गेले, ही बातमी जर माझ्या बापाला कळाली तर बातमी ऐकल्यावर माझ्या बापाला अटॅकच येईल. आजीबाई तुम्ही म्हणले होते ना माझी चिठ्ठी कुठे हरवली, मी चिठ्ठी घेऊनच चालू आहे. हे दूध तुम्ही घ्या, तुम्ही मरायला आणि तुमचं ना तुझे म्हणतो होईल. आजी सुद्धा घे ना. आजी म्हणले बाबा मला काय मरायला लागतो, तू राहून तरी काय करणार, 2 दिवस राहील तेवढंच. आता काय पाहते, दिसायला कमी झालं तर. साधू म्हणले मग मी घेऊ का. हो महाराज तुमचे उपकार होते, जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्ट बरोबर. साधू संत जगाच्या कल्याणाकरता असतात. आम्ही तुमची मोठी समाधी म्हणून दरवर्षी पुण्यतिथी साजरी करीत. साधून घेतलं, दूध पिऊन टाकलं, ते काही विष होते का, फक्त परीक्षा पाहिजे होती. दूध पिऊन टाकले, थाप मारले, एवढं म्हणले. आता कोण आहे तुझं. आई बाप बायको याच्या लक्षात आलं हे सगळे स्वार्थी आहेत. तुम्हाला सांगतात काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. यापैकी कोणी सोडवणार नाही. मग सोयरे सोडवतील का. कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही. तृतीय चरणामध्ये सोडविन राजा देशी चौधरी, सोडविन राजा देशी चौधरी, चौधरी आणि सोयरे भले भले. कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही. सोयरे तर अजिबात नाही. सोयरे फक्त सोयीपुरतेच असतात. सोयऱ्याने 10,000ची मागणी केली, नाही दिले की सोयरा रुसून जातो, लग्नात येणार नाही म्हणतो तुझ्या. अशा वेळा भगवंताचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.
ज्यावेळेला जीवनामध्ये कोणी आपलं नाहीये कळायला लागतो त्यावेळेला मनुष्य भगवंताचं चिंतन करत. शेवटी तुकोबारा सांगतात त्या परमात्म्याशिवाय तुला कोणी सोडवणार नाही शेवटच्या चरणावर. तुका म्हणे तुला सोडाविना या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने स्नानयोग कैलास वासीसो प्रेमिला ताई पंढरीनाथ मनाळ यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध पंढरीनाथ यादव मनाळ आणि त्यांचा समस्त परिवार आणि मनाळ परिवारावर प्रेम करणे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण सर्व महाराज मंडळी भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय Thank you.